जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाली? तर ही थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी भारत ते नेपाळ अशी सुरू झाली आहे. मित्रांनो, ही मालगाडी भारतातील कोलकाता बंदरातून सुटली असून ही मालगाडी नेपाळमधील बिराटनगर कस्टम यार्डपर्यंत पोहोचली आहे. या कंटेनर मालगाडीत एकूण 40 मालवाहतूक डबे असून याच्या पहिल्या खेपेत नेपाळला कॅनोलाचा पुरवठा करण्यात आला. आणि ही जी सेवा आहे, ही सेवा भारत नेपाळ रेल्वे ट्रान्झिट प्रोटोकॉल अंतर्गत सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उंच उडी या प्रकारात भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकणारा खेळाडू कोण? तर मित्रांनो, आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उंच उडी प्रकारात सर्वेश कुमार यांनी प्रथमच भारताला रौप्य पदक जिंकून दिलं आहे. विशेष बाब म्हणजे सर्वेश कुमार हे महाराष्ट्रीयन व्यक्ती असून ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवगावचे रहिवासी आहेत. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. सर्वेश कुमार यांनी उंच उडी प्रकारात 2.25 मीटर उंच उडी मारून हे भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. 2026च्या ज्या राष्ट्रकुल स्पर्धा आहेत, आतापर्यंत त्यात भारताने 2 गोल्ड मिळवले आहेत. त्यापैकी एक गोल्ड मीराबाई चानू यांनी मिळवलं, तर दुसरं गोल्ड हे शर्मिला धनखड यांनी मिळवलं आहे. 2026च्या या कॉमनवेल्थ गेममध्ये आतापर्यंत ऋषिकांत सिंग, मुत्तू पंडिराजा, ज्ञानेश्वरी यादव, वल्लुरी अजयबाबू, हरजिंदर कौर, सर्वेश कुमार व गुलवीर सिंग यांनी रौप्य पदक पटकावले आहेत. तसेच कांस्य पदकात झंडू कुमार, बिंद्या राणी देवी व शिल्पा के शाहला यांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या देशाने स्वतःला इबोला मुक्त घोषित केले? तर नुकतेच आता युगांडा या देशाने स्वतःला इबोला मुक्त घोषित केला आहे. मित्रांनो, युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली असून WHOच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर 42 दिवस नवीन रुग्ण आढळला नाही. त्यानंतर आता युगांडाने स्वतःला इबोला मुक्त घोषित केला आहे. तुम्हाला माहितीच असेल, 2026मध्ये इबोलाच्या बुंडीबिगो या व्हेरियंटने आफ्रिकेत थैमान मांडलं होतं. आता युगांडाने यापासून मुक्त झाल्याची घोषणा केली. बरं, इबोलाचा रुग्ण प्रथम कोणत्या साली आढळला हे तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हा प्रश्न पहा. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने एकूण किती निर्यात नोंदवत आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम प्रस्थापित केला? तर आता 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने 863.1 अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बरं, या निर्यातीत वस्तू निर्यात किती आहे? तर 442 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी वस्तू निर्यात आहे. तर सेवांची निर्यात ही 421 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. जर आपण यात FTA भागीदारांचा विचार केला तर आशियान देशांना झालेली वस्तूंची निर्यात सर्वाधिक म्हणजेच 38.42 अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात हे 37.36 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर होते व संयुक्त अरब अमिरातनंतर SAFTA देश, UK आणि सिंगापूर यांचा क्रमांक लागतो. आता हा प्रश्न पहा. प्लास्टिनेशन या मानवी अवयव आणि शरीराच्या संवर्धन तंत्रज्ञानाचा शोध कोणी लावला? हा प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाईल, तर नोट करून घ्या. प्लास्टिनेशन या मानवी अवयव आणि शरीराच्या संवर्धन तंत्रज्ञानाचा शोध हा डॉक्टर गुंतर फॉन हेगेन्स यांनी लावला होता. बरं, आता हा प्रश्न आपण का पाहिला? तर मित्रांनो, नुकतंच आता डॉक्टर गुंतर फॉन हेगन्स यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं आहे. डॉक्टर हेगन्स यांनी 1977मध्ये हेडेलबर्ग विद्यापीठात काम करत असताना प्लास्टिनेशन तंत्राचा शोध लावला होता. या पद्धतीद्वारेच मृतदेहातील पाणी आणि चरबी काढून त्याऐवजी लिक्विड प्लास्टिक किंवा पॉलिमर्स भरले जातात, ज्यामुळे शरीराचे अवयव दीर्घकाळ खराब न होता जतन करता येतात. डॉक्टर गुंतर फॉन हेगेन्स यांना डॉक्टर डेथ या नावानं देखील ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा खलाशी पुरवठादार देश बनला? तर भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खलाशी पुरवठादार देश बनला आहे. अलीकडील एका अहवालानुसार भारताने जागतिक जहाज वाहतूक उद्योगाला 3,11,936 सागरी व्यावसायिक पुरवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. बरं, यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
तर यात पहिल्या क्रमांकावर फिलिपिन्स असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो व भारताचा यातील वाटा हा 12.16% इतका आहे. भारतानंतर खलाशी पुरवठ्यात चीन, रशिया, इंडोनेशिया या देशाचा क्रमांक लागतो. यात 2 पॉईंट लक्षात ठेवा. पहिला म्हणजे आपला भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर फिलिपिन्स हा देश आहे. मित्रांनो, आता नुकतंच सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झाले. तर हे कोणत्या तारखेला लोकसभेत मंजूर झाले हेच आपल्याला सांगायचंय. तर हे बिल 29 जुलै रोजी लोकसभेत मंजूर झालं. या नवीन सुधारणा विधेयकामुळे 2024च्या मूळ कायद्यात महत्त्वाचे बदल करून पेपरफुटी आणि परीक्षामधील गैरप्रकाराविरोधात कडक कायदे करण्यात आलेत. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हे बिल लोकसभेत कोणी मांडलं होतं, तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हे बिल लोकसभेत मांडलं होतं. या बिलातील काही तरतुदी सांगायच्या झाल्या तर या बिलानुसार परीक्षांमध्ये अयोग्य मार्गाचा अवलंब करणाऱ्या किंवा पेपरफुटीत सामील व्यक्तीसाठी आता 5 ते 10 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी ही शिक्षा 3 ते 5 वर्षे इतकी होती, ती वाढून 5 ते 10 वर्षे करण्यात आली व वैयक्तिक गुन्हेगारांसाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंतचा दंड देखील लावण्यात येईल. आणि जर यात पेपरफुटीची टोळी सामील असेल तर त्यांच्यावर 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. यात सेवा प्रदात्यांना सुद्धा मोठा फटका बसणार असून परीक्षा घेणाऱ्या कंपन्या किंवा एजन्सीज दोषी आढळल्यास त्यांचा दंड 1 कोटीवरून 5 कोटी रुपये करण्यात आला असून त्यांच्यावर परीक्षा आयोजनासाठी तब्बल 8 वर्षाची बंदी घातली जाऊ शकते. आणि आता यात फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा स्थापन करण्यात आलेत व यात गुन्हा दाखल झाल्यापासून 5 महिन्याच्या आत अंतिम निकाल दिला जाईल. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामधून औपचारिकपणे माघार घेण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर आता या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून व्हेनेझुएला या देशाने औपचारिकपणे माघार घेण्याची घोषणा केली. व्हेनेझुएला या देशाने ICCवर भौगोलिक आणि राजकीय पक्षपातीपणाचा आरोप करत हा निर्णय घेतला आहे. बरं, आता तुम्हाला कमेंटमध्ये हे सांगायचंय की या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? नेक्स्ट क्वेश्चन. शनीच्या कंकणामधील कणांचे थेट संकलन व विश्लेषण करण्यासाठी कोणत्या संस्थेद्वारे AI आधारित प्रॅक्सिस ही मोहीम सुरू करण्यात येत आहे? तर मित्रांनो, आता प्रॅक्सिस ही मोहीम नासाद्वारे सुरू करण्यात येत आहे. बरं, या मोहिमेचा मुख्य उद्देश काय? तर शनीच्या कंकणाची रचना आणि उत्पत्ती समजून घेणे, कणांचे आकार, रासायनिक संघटन व वितरणाचा अभ्यास करणे व सौरमालेच्या निर्मितीबाबत अधिक माहिती मिळवणे हा या प्रॅक्सिस मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की प्रॅक्सिस मोहीम ही कोणत्या ग्रहाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, प्रॅक्सिस मोहीम ही शनी या ग्रहाच्या अभ्यासाशी संबंधित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे हा दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2010 मध्ये झालेल्या टायगर समिटमध्ये करण्यात आली व तेव्हापासून दरवर्षी 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युनिव्हर्सिटीद्वारे डॉक्टर होनोरिस कॉसा या मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिकद्वारे आपल्या राष्ट्रपतींना या डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात आलं. बुकारेस्ट युनिव्हर्सिटी ही रोमानियाची युनिव्हर्सिटी आहे व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारत रोमानिया संबंध दृढ करणे तसेच शिक्षण, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ही डॉक्टरेट प्रदान केली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2026चे फील्ड्स मेडल जिंकणाऱ्या तिसऱ्या महिला गणितज्ञ कोण ठरल्यात? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.